महाराष्ट्र में विधानसभा चुनाव के लिए वोटिंग होने को अब कुछ ही घंटे का वक्त बचा है। इस बीच मंगलवार की दोपहर अचानक मुंबई के विरार इलाके में मीडिया की हलचल बढ़ गई। दावा किया गया है कि बीजेपी के राष्ट्रीय महासचिव विनोद तावड़े विरार के एक होटल में वोटर्स को पैसे बांट रहे थे। इस दौरान वहां पहुंचे बहुजन विकास आघाड़ी पार्टी के कार्यकर्ताओं ने हंगामा शुरू कर दिया। वहीं चुनाव आयोग ने इस मामले में मुंबई के नाला सोपारा में भाजपा के राष्ट्रीय महासचिव विनोद तावड़े और बीजेपी प्रत्याशी राजन नाईक के खिलाफ आचार संहिता के उल्लंघन को लेकर एफआईआर दर्ज कराई है। बताया जा रहा है कि चुनाव आयोग ने बीजेपी नेता के पास से 9 लाख रुपए कैश और कुछ कागजात बरामद किए हैं। अब इस मामले में राजनीति तेज हो गई है। विपक्षी दल इसको लेकर भाजपा पर हमलावर हैं। इस कैश कांड पर शिवसेना यूबीटी के नेता संजय राउत ने बड़ा बयान दिया है। उन्होंने कहा कि तावड़े पर गृह विभाग नजर बनाए हुए था। बीजेपी के कई लोग आज इस कैश कांड से काफी खुश होंगे। मुझे लगता है कि भविष्य में तावड़े किसी बड़े पद के दावेदार ना बन जाए, इसलिए ही ऐसा किया गया है। मेरे पास 18 नेताओं के नाम हैं जो आज पैसा बांट रहे हैं, लेकिन तावड़े खुद पैसा बांटने के लिए निकलने वाले थे। ये बहुत ही आश्चर्य की बात है। आपको बता दें कि राउत के अलावा भी कई लोगों ने इशारों में ऐसा कहा है कि अब फडणवीस के सीएम बनने की राह आसान हो गई है। तुम्ही 5-7 प्रश्न काय विचारायचे ते विचारा, त्याची उत्तरं देऊ, जनतेला काय कळायचं ते कळू द्या, असं आता बरोबर आहे। आता सर्वे लावा, आता मीडिया कसे उभे करणार सर? करून घेते। डोंबिवली में 85 वर्षीय दादी ने अपने मताधिकार का प्रयोग किया। व्यक्ति को देखे बिना उसके काम को देखकर वोट दें। महाराष्ट्र में आज 288 सीटों के लिए मतदान होगा और देखा जा रहा है कि मतदाता सुबह से मतदान केंद्र पर भारी भीड़ लगाकर अपने मताधिकार का प्रयोग कर रहे हैं। खासकर डोंबिवली में 85 साल की दादी ने मतदान किया है। उन्होंने कहा कि वोट देने का अधिकार लेने के लिए ओरन अपने गाँव से सीधे डोंबिवली आए। साथ ही इस दादी ने मतदाताओं को चुनौती भी दी है कि वे व्यक्ति को देखकर नहीं बल्कि उसके काम को देखकर वोट करें। त्यातलं वैशिष्ट्य आजच्या केंद्रातलं वैशिष्ट्य सुमती कमलाकर पाटील, रनिंग एज 85 आणि मी गावाहून केवळ मतदान करण्यासाठी आले। पण मला इथे एक आनंद मिळाला की माणूस की अत्यक्ष जाणीवले की माताजी म्हणजे दादा असं न करता हाताला धरून आपली आई असं समजून प्रेमानं ठिकाणी नेलं। परतीचा प्रवास सुद्धा त्यांनी मला चांगला केला। सगळ्यांना मी शुभेच्छा दिल्या। सुप्रभात सुप्रभात सुप्रभात। सगळ्यांचं आयुष्य सुखाचं आनंदाचं कल्याणच जावो ही प्रभूचरणी प्रार्थना आहे। कारण मी माळकरी आहे, तेव्हा सगळ्यांना कल्याण होईल, परमेश्वर सुखी आनंद ही सदिच्छा व्यक्त करून मी माझे 2 शब्द तुमच्या पुढे संपवते। धन्यवाद। आतापर्यंत भरपूर झालं। सुरुवातीपासून मतदान त्यात आता फुल्ल मतदान बहुतेक होती असेल। मतदान कोणत्या मुद्द्यावर करता तुम्ही? विकासाच्या की? मतदान करण्याचा उद्देश व्यक्ती न बघता त्यांनी समाजासाठी, जनतेच्या कल्याणासाठी, दुसऱ्याच्या फायद्यासाठी असं काय केले हे आपण सुज्ञ माणसांनी लक्षात ठेवायचं। आज मी शाळेमध्ये टीचर होते। आम्ही सुज्ञ मुलांमध्ये शोकाळत होतो याच्यामध्ये चांगला कोण आहे काय। तसं कार्य करणारे जे आहेत ते काय करतात, एखाद्या गरीब बाईला वैधव्य आलं तर तिला नोकरीसाठी जातीनं लक्ष देतात का? बघा नाही, असं नाही करत। अशा लोकांबद्दल मला आदर आहे आणि अशा लोकांना परमेश्वर यश देईल ही प्रभूचरणी प्रार्थना आहे। तुम्हा सर्वांनी मला 2 शब्द बोलायला दिले त्याबद्दल तुम्हा सर्वांना धन्यवाद। महाराष्ट्र में विधानसभा चुनाव के लिए वोटिंग से ठीक पहले कैश कांड का मुद्दा गर्मा गया है। मुंबई के वसई विरार में भारतीय जनता पार्टी के महासचिव विनोद तावड़े पर पैसे बांटने का आरोप लगा है। विवेक कार्यकर्ताओं और नाला सोपारा के विधायक क्षितिज ठाकुर ने आरोप लगाया कि तावड़े उनके उम्मीदवार राजन नाईक को बांटने के लिए 5 करोड़ रुपए लेकर आए थे। हालांकि बीजेपी और विनोद तावड़े ने इन आरोपों को सिरे से नकारा है। इस बीच चुनाव आयोग ने इस संबंध में तावड़े के खिलाफ एफआईआर दर्ज कराई है। इस मामले पर विरार ईस्ट में खूब हंगामा देखा गया, जहां हितेंद्र ठाकुर के नेतृत्व में बहुजन विकास आघाड़ी बीवीए सदस्यों की भाजपा कार्यकर्ताओं के साथ झड़प हो गई।
ये टकराव विरार ईस्ट की होटल विवांता में हुआ, जहां तावड़े ने भाजपा की नाला सोपारा निर्वाचन क्षेत्र के उम्मीदवार राजन नाइक के साथ बैठक बुलाई थी। बीवीए कार्यकर्ताओं ने बैठक में बाधा डालते हुए दावा किया कि पैसे बांटे जा रहे थे। हालांकि बाद में तावड़े के वाहन की तलाशी ली गई, लेकिन कोई वहां पैसे नहीं मिले। विनोद तावड़े पर क्या है आरोप? वसई विधायक क्षितिज ठाकुर ने एक लाल डायरी दिखाते दावा किया कि उन्हें 15 करोड़ रुपए की लेन देन का ब्यौरा देने वाली इस डायरी मिली है। वहीं उनके पिता हितेंद्र ठाकुर का कहना है कि तावड़े ने उनसे कई बार माफी मांगी है। बीवीए प्रमुख हितेंद्र ठाकुर ने कहा, मुझे भाजपा कार्यकर्ताओं ने बताया कि विनोद तावड़े 5 करोड़ रुपए लेकर आ रहे हैं। मैं अपने समर्थकों के साथ आया था। हमें एक डायरी मिली है जिसमें कुछ भी नहीं है। पुलिस और चुनाव आयोग को कार्रवाई करनी चाहिए। होटल का सीसीटीवी नेटवर्क भी बंद था और मेरे आने के काफी बाद चालू हुआ। मुझे लगता है कि होटल प्रबंधन भी इसमें शामिल है और उनके खिलाफ कार्रवाई की जानी चाहिए। ती मंडळी माझ्यावर आरोप करते, धन्य आहेत। मग यांनी एकदा हे पण सांगून टाकायचं काय यांनी घेतलेल्या कॉन्ट्रॅक्ट मधले काय पोचवलं माझ्याकडे, तेवढं पण एकदा स्पष्टपणे येऊन द्या। लक्षात आलं का? आज बीजेपीच्याच काही माझ्या मित्रांनी सांगितलं का तावडे साहेब माझे मित्र आहेत, क्षितिज ठाकूर त्यांना काका बोलतो, क्षितिज ठाकूर त्यांना काका बोलतो का हे पैसे वाटप। आता तावडे साहेब राजन नाईक बोलले का कोणीही मोठा नेता आला नव्हता, पण तुम्ही थोडक्यात सांगायला पाहिजे होतं। तुम्ही एका सर्व्हे मध्ये ही सीट 0 आहे आपली, त्याच्यामुळे नेते कोण आले नाही। तर तुम्हाला बोलून वेळ खर्च करायचा, पैसे खर्च करायचे। आज तुम्ही सांगतात का बॅगा वगैरे दाखवायच्या नाही, डायऱ्या सगळे डायऱ्यावर 300 के 400 के म्हणजे 1000। निवडणूक आयोगाने किती पैसे पकडले या हॉटेलमध्ये, त्याचा पण उल्लेख। एकाच रूम मध्ये 10 लाख रुपये अजून खर्च चालू आहे। मग हे पैसे कुणाचे? आता एवढं तर सांगू नका का ते पण हितेंद्र ठाकूरचे होते पैसे, असं असेल तर ते मी घेऊन जातो, मला उपयोगी पडतील कुठे काम धंद्या करता। बरोबर आहे? बरोबर बोला। 1 मिनिट। आजचा रामधर्म, रामाचं नाव घेऊन तुम्ही पैसे वाटप करतात, हेच तुम्ही मान ठेवतात का? काय बोलायचं, कुठे बोलायचं ह्याचं भान ठेवा। सगळे आकडे आपल्याकडे आहेत। कोणी कसली कामं घेतली आहे सगळ्या डिक्लेअर करू का? नाही साहेब, डिक्लेअर करू का? सगळे डिक्लेअर करू का? दुसऱ्याकडे वगैरे करायचे का आपण? मला असं वाटतं की आज बोला ना, प्रचार करता येईल साहेब, मला बोलू दे। हे आकडे डिक्लेअर करायचे का आपण? नंतर करा। आता तुमचं बोलून घ्या, नंतर पुढचा बोलून घ्या। विचारतोय, बोला आमदार साहेब, तुमचं बोलून घ्या। विचारतोय, बोला। हे आरोप झाले, अरे आता मी बोलतो। मी 10 लाख कुठे आहेत? 10 लाख कुठे आहेत? मला एवढंच सांगायचं आहे की जसं राजन नाईक यांनी सांगितलं, निवडणुकीच्या दिवशी हे पैसे विधानसभेमध्ये जे गेले 2 तास चाललंय त्यातला अप्पा, हितेंद्र ठाकूर, क्षितिज, राजन, मी माननीय जनता मतदाराला आपलं म्हणणं सांगू। तुम्ही 4-5 प्रश्न विचारा, मग जनता त्यातला जो निर्णय घ्यायचा तो घेईल, असं आम्ही सगळ्यांनी ठरवलं आणि पत्रकारांच्या समोर आम्ही आलो। राजन बोला आपण। माझा सगळ्यांना नमस्कार। 2 दिवसापूर्वी साहेबांशी माझं बोलणं झालं, काय म्हटलं की या नागपूर विधानसभेमध्ये एकही राज्याचा नेता किंवा राष्ट्रीय नेत्याचा प्रवास झाला नाही,
म्हणून आपण एक 10 मिनिटासाठी आम्हाला वेळ द्यावा, कार्यकर्त्याशी संवाद साधावा, ह्यासाठी तावडे साहेबांना मी आग्रह केला. त्यामुळे तावडे साहेब आले, त्यांनी कार्यकर्त्याशी संवाद साधला की कुठल्याही प्रकारे काही करू नका, मतदाराशी संपर्क करा, मतदारांना आग्रह करा, मतदानाचा टक्का वाढला पाहिजे. लोकसभेमध्ये हा टक्का जवळजवळ 52% होता, तर आता मतदार कसं वाढेल ह्यासाठी तुम्ही प्रयत्न करा, कार्यकर्त्याला असं आवाहन करण्यासाठी तावडे साहेब आले होते. शिक्षित पहिले मराठी बोलू नका. तुम्ही गेले काही दिवस सुपाऱ्यामध्ये परिवर्तन वगैरे वगैरे ऐकतायत. मला बोलून द्या ना. बोला सर. परिवर्तन वगैरे बोलतायत. खरं तर तावडे साहेब हा तुमच्या भाजपच्या नेत्यांचा अपमान हे करतायत. आमचं प्रतिनिधित्व वसई तालुक्याचं 2009 पर्यंत माननीय विष्णुजी सावरा जे कॅबिनेट मंत्री आणि पालकमंत्री होते. म्हणजे सुपारा प्लॅटफॉर्म असेल, एसटी डेपो वेस्टचा असेल, हा वाडा मतदारसंघात होता आणि त्याचं प्रतिनिधित्व सावरा साहेब, खासदार वनगा साहेब करत होते. वसई तालुक्याचं 20 पर्यंत 9 पर्यंत रामभाऊ नाईक ते कॅबिनेट मंत्री, रेल्वे, पेट्रोलियम वगैरे होते, ते करतायत. ग्रॅज्युएट कॉन्स्टिट्युएन्सी, शिक्षक मतदारसंघ आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या 19 वेळा इलेक्शन झाल्या. तिकडे भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षाचेच 19 वेळा आमदार होते. एवढं असताना काही डेव्हलपमेंट झाली नाही असा आरोप केला. म्हणजे स्वतःच्या हे आताचे जे खासदार आहेत ते स्वतःच्या वडिलांवर आरोप करतात. 30 वर्षात काही झालं नाही डेव्हलपमेंट. इतका चुकीचा मुलगा मी कधी आयुष्यात बघितला नाही. म्हणजे स्वतःच्या मुलावर हे करणं चुकीचं आहे. आणि माझ्यावर आरोप करणारे कोण? तो ज्यांचा पुतण्या, मुलगा, भाचा हे सगळे कॉन्ट्रॅक्टर आहेत. खड्डे बुंजवण्यापासून साफसफाईचं कॉन्ट्रॅक्ट आणि कागदोपत्री आहे. हे कागदोपत्री आहे. घटनेचा उल्लेख सगळ्यात करायचा. माझ्याकडे नावं आहेत, ती नावं देतो मी. सगळे त्यांच्या नावावर निघालेले बिलं आहेत, सब कॉन्ट्रॅक्ट घेतलेली आहेत. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडेजी हे नालासोपारा वसई विरार भागात कार्यकर्त्यांनी निवडणुकीपूर्वी कसं काम करावं, मतदानाचा टक्का कसा वाढेल, बोगस मतदान कसं थांबवावं याकरता बैठक येत असताना विरोधकांनी षडयंत्र केलं आणि जाणीवपूर्वक पूर्वनियोजित असं षडयंत्र होतं. विनोद तावडेवर आरोप करण्यात आले की विनोद तावडे हे कोट्यावधी रुपये घेऊन आले आहेत आणि कोट्यावधी रुपये वसई विरार भागात वाटणार आहेत, नालासोपाऱ्यामध्ये वाटणार आहेत. आणि विरोधकांनी एक फिल्म तयार केली, विरोधकांनी मीडिया मॅनेजमेंट केलं आणि विनोद तावडेजींना षडयंत्रपूर्वक गोवण्यात आलं. खरं तर विनोद तावडे राष्ट्रीय महासचिव आहे. राष्ट्रीय महासचिव पदावर असलेला व्यक्ती असे पैसे वाटप फिरतील का याचाही विचार केला पाहिजे. खरं तर विरोधकाच्या पायाखालची जमीन घसरलेली आहे. विरोधक आता निवडणूक हरताच आहे आणि म्हणून भारतीय जनता पार्टींना आणि विनोद तावडेजींना बदनाम करण्याचा प्रयत्न आहे. तपास यंत्रणेने याबाबतची दखल घेतलेली आहे. तपास यंत्रणा या षडयंत्राला तपासेलच, पण भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही या षडयंत्राचा पर्दाफाश करू. विनोद तावडेजी हे खरं तर निष्कलंक आहे. त्यांच्यावर जे आरोप लावला तो आरोप चुकीचा आहे आणि विरोधकांना त्यांची जमीन आता घसरल्यामुळं, त्यांची पायाखालची वाळू घसरल्यामुळं असा आरोप करतात आहे. आज रोजी
मोजे तुळींज नालासोपारा ईस्टमध्ये बीजेपीचे नेते श्री विनोद तावडे आणि बीजेपीचे काही कार्यकर्ते पैसे वाटप आहेत अशी तक्रार बहुजन विकास आघाडीचे उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी केल्यानंतर तिथे संबंधित निवडणूक यंत्रणा ही लगेच पोहोचली आणि तिथे संबंधित डीसीपी दोन्ही डीसीपी आणि जॉईंट सीपी हे तिथे गेलेले होते आणि त्यांनी त्याच्यावर संबंधितावर कारवाई केलेली आहे आणि आमची जी FST टीम आहे त्या हॉटेलची सर्च घेतला असता 9,93,500 रुपये सापडलेले आहेत आणि इतरही काही कागदपत्र सापडलेले आहेत. त्या संदर्भात गुन्हा दाखल करण्याची कारवाई चालू आहे आणि 48 आवर्समध्ये सायलेन्स पिरियड जो असतो निवडणूक प्रचार कालावधी संपल्यानंतर त्या कालावधीमध्ये इतर ज्या विधानसभा मतदारसंघाचे जे मतदार नाहीत या व्यतिरिक्त जे कोणी कार्यकर्ते किंवा कोणी नेते येतील त्यांच्यावर जी कारवाई करणं आवश्यक आहे त्याप्रमाणे पण पोलिसांनी FIR दाखल केलेला आहे आणि निवडणूक निर्णय अधिकारी तिथे पोहोचलेले आहेत आणि त्या हॉटेलची तपासणी करून आणि जे काही कॅश किंवा इतर साहित्य जे जप्त सापडलेले आहे त्या अनुषंगाने त्यांच्यावर कारवाई करत आहेत आणि तात्काळ याच्यावर संबंधित सेक्शनखाली गुन्हाही दाखल करण्याची कारवाई चालू आहे आणि 1-अर्धा तासात त्याच्यावर संबंधितावर योग्य त्या सेक्शनखाली गुन्हा दाखल होईल. त्याचबरोबर बेकायदेशीररित्या प्रवेश, काही कॅश जवळ बाळगल्याबद्दलचा गुन्हा आणि काही इलिगल प्रेस घेतली अशी तक्रार आहे त्याबद्दलचे गुन्हा दाखल करण्याची कारवाई पोलीस करत आहेत.